तर सरकारला आज खरं तर 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वेगवेगळ्या पेंटिंगच्या माध्यमातून सरकारचे सगळे निर्णय काय सांगाल? जागतिक दर्जाचे चित्रकार भरत सिंगजी यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आज या ठिकाणी जी विविध प्रकारची चित्र काढलेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची प्रगती, उन्नती आणि विकास झालेला आहे त्या एक एक विकासाच्या आणि प्रगतीच्या प्रोजेक्ट बरोबर देवेंद्रजींचं चित्र याची प्रदर्शनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. आज 5 डिसेंबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावरती आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये नुकताच जो सर्व्हे करण्यात आला होता त्या सर्व्हेमध्ये 70% पेक्षा जास्त लोक ही गेल्या 1 वर्षामध्ये केलेल्या प्रगती, उन्नती आणि विकासानी फारच जास्त समाधानी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र हा देवेंद्रजींकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि स्वप्न घेऊन पाहत आहे. आणि गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारची प्रगती, मधली 2.5 वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला तर ज्या प्रकारची प्रगती या महाराष्ट्रामध्ये झाली आहे, जलयुक्त शिवार असेल, समृद्धी एक्सप्रेसवे असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, विविध शहरांमध्ये लावलेले सुरक्षेकरता सीसीटीव्ही कॅमेराज असतील किंवा महाराष्ट्राला स्टार्टअप कॅपिटल करण्यासाठी सरकारने उचललेली विविध पावलं असतील किंवा आता नुकताच महाराष्ट्र हा एफडीआयमध्ये सुद्धा नंबर 1 झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न्यूमरो उनो करण्याचं काम जे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनतेचा पाठिंबा, जनतेचं समाधान हे समाजातल्या विविध स्तरातून आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे. मुंबईकरांच्या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आलं, ज्याच्या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती सुद्धा दिली. त्यात एक महत्वाचा मुद्दा समोर आला आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून 65% लोकांनी मुंबईतल्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये तक्रारी केल्याचं समोर आलंय. खरं तर मागच्या 3 वर्षापासून मुंबईतले रस्ते दुरुस्त करण्यासाठीचं काम आपल्याच सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, तरी सुद्धा लोकांकडून रस्त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारण मुंबई शहराच्या रस्त्यांची दुरावस्था ही गेल्या 25 वर्षापासून आहे. गेल्या 3 वर्षामध्ये या संदर्भामध्ये एक निर्णय करून मुंबई शहरातले सर्व रस्ते हे सीसी करण्याचा निर्णय करण्यात आला. त्यानंतर 9 मीटरच्या वरचे रस्ते सीसी आणि 9 मीटरच्या खालचे रस्ते मॅस्टिक ऍस्फॉल्टमध्ये करण्याचा निर्णय करण्यात आला आणि हे काम प्रगतीपथावर आहे, काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी सीसी रोडचं काम पूर्ण झालं आहे त्या ठिकाणी तुम्ही नागरिकांकडनं जर त्या संदर्भातलं जर फीडबॅक घेतला तर सीसी रोड पूर्ण झालेल्या रस्त्यांवर नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं दिसतं. परंतु सारासार जनरली मुंबई शहरातला सगळ्यात मोठा इश्यू काय तर तो रस्त्याचा इश्यू आहे आणि तो हाताळण्याकरता आम्ही वॉर फुटिंगवरती सीसी रोडचं काम हाती घेतलेलं आहे. मला हा पूर्ण विश्वास आहे, अद्यापपर्यंत 45% काम पूर्ण झालेलं आहे. मला हा पूर्ण विश्वास आहे की येत्या 2-3 वर्षांमध्ये ज्या वेळेला 100% काम हे मुंबई शहराच्या रस्त्यांचं पूर्ण होईल विथ डक्ट, विथ युटिलिटी कॉरिडॉर, त्यावेळेला येत्या 3 वर्षामध्ये मुंबई शहरामधनं रस्त्याची समस्या ही संपूर्णपणे गायब झालेली आपल्याला दिसून येईल आणि हे करण्याकरता भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. मात्र तुम्ही देखील वारंवार विधान भवनामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. अधिकारी ऐकत नाहीत अशा देखील तक्रारी आलेल्या पाहायला मिळत होता. नार्वेकरजी तुमच्या बाजूला उभे आहेत, त्यांनी देखील हा प्रश्न खरं तर लावला होता की कुठेतरी जे अधिकारी ऐकत नाहीत त्यांना आजच आपण वाचलं असेल की मुंबई महानगरपालिकेतला ऍडिशनल कमिशनर याची इकडनं ट्रान्सफर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे सरकार हे समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तो विकास पोहोचवण्यामध्ये जर कुणी यामध्ये काही वेगळा मार्ग अवलंबणार असेल किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर स्पीड ब्रेकर आणणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, त्याला घरी पाठवण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल. याच अधिकाऱ्याने कुठेतरी बदल्या केल्या होत्या, त्याचं एक तुम्ही पत्र देखील दिलं होतं, त्याला स्थगिती मिळाली होती. मात्र याच अधिकाऱ्यांना आता फक्त बदली करून होणार आहे का की याच्यावर मागेल का? याच्यामध्ये त्यांनी ज्या 160 बदल्या केल्या होत्या त्या 160 बदल्यांचं इन्क्वायरी ही सुरू आहे. त्यामध्ये किती बदल्या या नियमबाह्य होत्या याचा अभ्यास सुरू आहे. याचा रिपोर्ट जो आहे तो मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त बाहेर काढतील आणि त्यामुळे मी असं म्हटलेलंच आहे की नुसती बदली नाही परंतु डिपार्टमेंटल इन्क्वायरी या अधिकाऱ्याची केली गेली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला शिक्षा दिली गेली पाहिजे
जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठलाही अधिकारी अशा प्रकारचं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या 15 डिसेंबरच्या आसपास घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. निवडणूक आयोगासोबत सर्वच राज्यातील महापालिका आयुक्तांची बैठक सुद्धा पार पडली आहे. काय वाटतं असं? नाही, निवडणूक आयोग आपल्या स्तरावरती निर्णय करून जेव्हा निवडणुका घ्यायच्या आहेत त्या घोषित करतील. निवडणुका जेव्हाही घोषित होतील त्याला सामोरं जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती पूर्णपणे सज्ज आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईकर सज्ज आहेत. आणि त्यामुळे मुंबईकरांनी येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय केलेला आहे. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं आणि मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती होत असताना मुंबई शहराला सुरक्षित सुद्धा ठेवणं हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातनं क्रमप्राप्त आहे. दुबार मतदारसंदर्भामध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केले जातील. आता हेच दुबार मतदारसंघ निवडणूक आयोगाच्या साईटवर देखील टाकणार आहे. त्यामुळे असं वाटतं की या सगळ्या यामध्ये प्रशासन आणि निवडणूक आयोग जो निर्णय करायचा आहे तो ते निर्णय करतील. तो जे निर्णय करतील तो सर्वांसाठी योग्यच असेल. त्यामुळे हे आमचं काम नाहीये, हे काम निवडणूक आयोगाचं आहे, हे काम प्रशासनाचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अशा प्रकारच्या एका सॉफ्टवेअरची विनंती केली आहे ज्याच्यामुळे दुबार मतदार इमिजिएटली आपण डिलीट करू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासन याच्यामध्ये जो काही निर्णय करतील तो सर्वांना मान्य करावाच लागेल आणि ते योग्य तो निर्णय करतील. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलंय, पोलिसांकडनं प्रशासनाकडनं भाजपच्या सोयीस्कर भूमिका घेतली जाते असं त्यांनी म्हटलंय. संदर्भ असा आहे की भाजपचा एक कार्यक्रम परवा मरीन ड्राईव्हवर झाला, त्याच्याच पद्धतीचा एक कार्यक्रम काँग्रेसकडनं सुद्धा घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु पोलिसांकडनं काँग्रेसला आडकाठी करण्यात आली. हे बघा मुंबई धोरण पोलिसांनी घेतलं. हे बघा मुंबई शहरामध्ये जर कुणी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करणार असेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम क्रिएट करणार असेल तर पोलीस आपलं काम करतीलच ना. कार्यक्रम करणं आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टीकडून काय केलं जात आहे, आमच्या कार्यालयावरती धावून येतात, कार्यालयावरती मोर्चे काढतात, अटॅक करतात, हल्ले करतात, प्रक्षोभक विधानं करतात. मग पोलीस तर आपलं काम करणारच ना. त्यामुळे कार्यक्रमाला विरोध नाही, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करण्यावरती पोलीस नक्कीच कारवाई करतील आणि पोलीस त्यांचं काम करतील. सर, राज्यातील महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने पुढारी न्यूजने एक सर्व्हे केला होता. त्यामध्ये लोकांना प्रश्न विचारले की तुम्ही या सरकारशी समाधानी आहात का. तर जवळपास 53% लोक असं बोलत आहेत की आम्ही या सरकारच्या कार्यकाळात या 1 वर्षामध्ये आम्ही समाधानी आहोत. समाधानी आहोत नाही, 53 नाही, 70% लोक म्हणतायत की आम्ही समाधानी आहोत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती देवाभाऊंनी गेल्या 1 वर्षामध्ये ज्या प्रकारे आधीच्या सरकारने केलेले निर्णय आणि आधीच्या सरकारने केलेली कामं पुढे वेगानं आणि गतीनं ही घेऊन गेलेली आहेत. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला भारत देशाची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल त्यावेळेला महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली असेल हे आमचं उद्देश आहे. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी तरुणांना ऑन्ट्रप्रनर करण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती स्टार्टअप सुद्धा सुरू झालेले आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जनता ही देवाभाऊंच्या कामानी समाधानी आहे असं प्रकारचं चित्र निर्माण होत आहे. हिंदी में रूस के पीएम के भारत दौरे पर राहुल गांधी का ये बयान आया है कि नेता प्रतिपक्ष से रूस के पीएम पुतिन को नहीं मिलने दिया जा रहा है, प्रोटोकॉल का उल्लंघन किया जा रहा है सरकार. नहीं, राहुल गांधी जी हिंदुस्तान में कि रूस में है, पहली बात तो, क्योंकि वो रहते नहीं है ना देश में और बहुत समय पर वो बाहर किधर तो जाते रहते हैं. और इसीलिए राहुल गांधी जी जो है वो रोज इस प्रकार के कुछ न कुछ बयान करते रहते, झूठ बोलते रहते. वो खुद पहले हिंदुस्तान की जनता के लिए और हिंदुस्तान की राजनीति के लिए अवेलेबल है क्या, ये हमारा उनसे सवाल है. वो अवेलेबल है तो फिर आगे की बात होगी ना. वो अवेलेबल ही नहीं है यहां पर, वो अलग ही दुनिया में रहते हैं और फिर रोज इस प्रकार से कुछ न कुछ आरोप करते हैं, कुछ न कुछ फेक नैरेटिव फैलाते हैं, झूठ बोलते हैं. राहुल गांधी जी की बातों पर ज्यादा सीरियसली सोचने की आवश्यकता नहीं है. विवेक कॉलेजमध्ये आहे ते बुरखाबंदी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी आंदोलन देखील केलेलं पाहायला कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बुरखाबंदी संदर्भात. हे बघा कॉलेजमध्ये काय असतं, युनिफॉर्म असतो, शाळेमध्ये युनिफॉर्म असतो. त्यामुळे कॉलेजमध्ये जरी युनिफॉर्म नसेल पण शाळेमध्ये युनिफॉर्म असतो. युनिफॉर्म का असतो, देअर शुड बी युनिफॉर्मिटी, इक्वालिटी, समानता, ही समानता असली पाहिजे. त्यामुळे असं वेगळ्या प्रकारची वेशभूषा करून कुणीतरी स्वतःच्या धर्माला प्रमोट करण्याचा प्रयत्न जर एका शैक्षणिक संस्थेमध्ये करणार असेल
आणि जर शैक्षणिक संस्थेनी त्याच्यावरती उचित अशा प्रकारची पावलं जर उचलली असतील तर तो त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे. आणि आमचं हे धोरण आहे की कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्थेमध्ये इक्वालिटी आणि युनिफॉर्मिटी असली पाहिजे.